इडलीच्या बॅटर पासून तुम्ही इडलीचा ढोकळा पण बनवू शकता। इथे मी 1 कप बॅटर घेतलेला आहे। चवीपुरतं मीठ आणि थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेतलं। खूप पातळ करायचं नाही आणि खूप जास्त घट्टही ठेवायचं नाही। एक प्लेट घेतली, प्लेटला हलकसं तेल लावून घ्यायचं आणि जे बनवलेलं पीठ आहे मिक्स केलेलं आपण ते त्या प्लेटमध्ये ओतायचं। तुम्हाला हवं तर तुम्ही मीठ आणि पाणी मिक्स करता, कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करता, तेव्हाच थोडासा सोडा पण टाकू शकता। मी सोडा न टाकताच बनवत आहे। ज्या भांड्यामध्ये मला ढोकळा वाफवायचा आहे ते भांड मी आधीच गॅसवर ठेवलं होतं। पाणी कळकळीत गरम झालं। भांड्यामध्ये स्टँड ठेवायचं, त्यावर प्लेट ठेवायची आणि 10 ते 15 मिनिटं मस्त असा ढोकळा वाफवून घ्यायचा। तयार झाल्यानंतर एक तडका तयार करायचा। कढईमध्ये अर्धी पळी तेल टाकलं, अर्धा चम्मच जिरं, अर्धा चम्मच मोहरी टाकायची, थोडासा कढीपत्ता टाकायचा, एक हिरवी मिरची कट करून टाकायची, थोडासा हिंग टाकायचा आणि 2 ते 3 चम्मच तीळ टाकायचे। लगेचच मिक्स करून घ्यायचे। लगेचच अशा पद्धतीने तडका तयार करून घ्यायचा आणि सर्वात शेवटी टाकायचं धने पावडर, जिरे पावडर। इथे मी धने जिरे पावडर अर्धा चम्मच टाकलेली आहे। मिक्स करून घ्यायची। तुम्हाला हवं तर तुम्ही थोडीशी हळद पण टाकू शकता। ढोकळ्याची प्लेट काढून घ्यायची। बघू शकता ढोकळा अजिबात चाकूला लागत नाही आहे, मस्त असा वाफवला गेलेला आहे। तुम्हाला हव्या त्या साईजचे अशा पद्धतीने तुकडे करून घ्यायचे, कट करून घ्यायचा। इथे छोटे छोटे तुकडे करून घेते म्हणजे काट्यानी चम्मचनी एक एक घास खाल्ल्या जाणार। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि तुम्ही पण कुठले नवनवीन पदार्थ इडलीच्या पिठापासून बनवता कमेंट करून नक्की सांगा। कट केलेला ढोकळा अशा पद्धतीने मस्त असा काढून घ्यायचा। इडलीचं पीठ जर बनवून तुम्ही फ्रीज मध्ये ठेवलेलं असेल आणि त्यापासून ढोकळा बनवत असाल तर सोडा टाकायला विसरू नका। थोडासा सोडा नक्की टाका। ढोकळा बघू शकता कुठलाही सोडा न टाकता, इनो न टाकता किती सॉफ्ट झालेला आहे। कट केलेला ढोकळा जो तडका आपण तयार केला त्यामध्ये टाकायचा आणि मिक्स करून घ्यायचा। कट केलेला ढोकळा असा तडक्यामध्ये फ्राय केला ना तर खूप छान चव लागते त्याची। तुम्हाला जर असा तडका द्यायचा नसेल, जेव्हा तुम्ही ढोकळा वाफवता तेव्हाच थोडासा तडका त्यामध्ये टाकला ना तरी पण त्याची चव खूप छान लागते आणि असा झटपट होतो। मुलांच्या डब्यासाठी तुम्ही अगदी 5 ते 10 मिनिटात असा नाश्ता तयार करून देऊ शकता किंवा मुलांना खायला पण तुम्हाला इडलीचे भांडे खूप भरवायचे नसतील, खूप पसारा करायचा नसेल तर एकाच प्लेटमध्ये असा मस्त असा नाश्ता तयार होतो। इथे मी मस्त प्लेटमध्ये सर्व केला खोबऱ्याच्या चटणी सोबत। बघू शकता काय मस्त दिसतंय आणि खायला तर अप्रतिम टेस्ट लागते याची। ही ट्राय करा आणि कसा झाला कमेंट करून सांगायला विसरू नका। ही लहान मुलांची ऑल टाइम फेवरेट आहे आणि बनवायलाही अगदी सोपी। त्यासाठी मी इथे एक हिरवी मिरची बारीक कट करून घेते, एक टोमॅटो बारीक कट करून घेते आणि एक कांदा पण बारीक कट करून घेते, थोडासा कोथिंबीर। तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम व्हिजिट केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि माझ्या चॅनलवरचे कुठले व्हिडिओज तुम्हाला आवडतात, रेसिपी आवडतात, व्लॉग्स आवडतात कमेंट करून नक्की सांगा। आणि माझ्या चॅनलवरच्या भरल्या वांग्याच्या रेसिपीला तुम्ही एवढं भरभरून प्रेम दिलं तर त्या व्हिडिओला 1.5 मिलियन व्ह्यूज आहेत, त्यासाठी अगदी मनापासून धन्यवाद। इथे मी 1 कप इडलीचं पीठ घेतलेलं, त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलं, थोडंसं पाणी टाकून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट केली। खूप पातळ नाही करायचं आपल्याला आणि खूप जास्त घट्ट पण नाही ठेवायचं। गॅसवर मी इथे कास्ट आयरनचा तवा ठेवलेला आहे, छान सिझनिंग केलेला आहे, तो पण व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे। कास्ट आयरनचे भांडे सिझनिंग कशा पद्धतीने करायचे, तयार कशा पद्धतीने करायचे। तव्याला थोडंसं ब्रशनी तेल लावून घेतलेलं, तवा मीडियम गरम झाल्यानंतर 2 चम्मच बॅटर टाकायचं। मी घेतलेला चम्मच खूप छोटा आहे म्हणून मी आणि थोडंसं टाकलेलं। तवा खूप जास्त गरम होऊ द्यायचा नाही, नाहीतर बॅटर टाकताच लगेचच खालून करपायला लागेल। नंतर त्यावर छोटे छोटे टोमॅटोचे तुकडे कट केलेले ते टाकून घेतले, मिरची टाकून घ्यायची, थोडा थोडा कांदा पण टाकून घ्यायचा आणि नंतर शेवटी थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची। उत्तप्पा बनवायला खूप सोपा आहे, घाई गडबडीत तुम्ही नाश्त्यासाठी असा झटपट बनवू शकता, मुलांच्या टिफिनवर बनवून देऊ शकता, संध्याकाळच्या 4 वाजताच्या छोट्या भुकेसाठी पण बनवू शकता। खूप झटपट बनतो। वरून पीठ हलकसं ड्राय झाल्यानंतर, कोरडं झाल्यानंतर काही टोमॅटो जास्तच वरवर वाटत होते म्हणून मी हलकेसे प्रेस केले आणि लगेचच पलटी केला। पलटी केल्यानंतर हलकासा ठेवला आणि लगेचच काढून घेतला।
बघू शकता सॉफ्ट मऊ असा उत्तप्पा आपला रेडी झालेला आहे। तुम्हाला कसा वाटला? बघूनच खायची इच्छा होत आहे ना। मस्त असा टेस्टी उत्तप्पा खोबऱ्याच्या चटणी सोबत सर्व करायचा। परत एक बनवून दाखवते तुम्हाला। कमीत कमी तेलामध्ये झटपट नाश्ता असा बनवून तयार होतो। तुमच्याकडे जर नॉनस्टिकचा तवा असेल तर त्याला तर आणि कमी तेल लागते। माझ्याकडे पण बरेच वर्ष नॉनस्टिकचा तवा होता, पण नॉनस्टिकच्या तव्यामध्ये आणि कास्ट आयरनच्या तव्यामध्ये बराच फरक आहे। नॉनस्टिक तसंही वापरू नये म्हणतात, तर मी तो चेंज केला आणि हा कास्ट आयरनचा तवा मी 1 वर्षापासून वापरते। वापरून नॉनस्टिक सारखाच काम करायला लागला आता। आणि मार्केट सारखा कुरकुरीत कडक डोसा बनवायचा असेल ना, तर त्यासाठी ना कास्ट आयरनचाच तवा लागतो। त्यावरचेच डोसे खूप छान आणि कुरकुरीत होतात। त्या तवा द इंडसव्हिली या कंपनीचा आहे। तुम्हाला पण घ्यायची इच्छा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही घेऊ शकता। मस्त असा टेस्टी आणि झटपट उत्तप्पा आपला तयार झालेला आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आणि अशा सोप्या पद्धतीने कधी बनवली नसेल तर नक्की बनवा आणि कशी झाली कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि व्हिडिओला लाईक नक्की करा, नाहीतर विसराल। आणि तुम्हाला जर आपल्या चॅनलवर कुठली नवीन रेसिपी बघायची असेल तर तेही तुम्ही सजेस्ट करू शकता।